18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या विशेष दिवसानिमित्त आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं बहुसांस्कृतिक ठाणे या हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं. या हेरिटेज वॉकची सुरुवात सुप्रसिद्ध पुरातन कोपिनेश्वर मंदिरापासून झाली. त्यानंतर मासुंदा तलाव, सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च, पारसी सिनेगॉग, जैन मंदिर, मुस्लिम धर्मियांचे सामाजिक भवन या ठिकाणी भेट देऊन शेवटी समारोप टाऊन हॉल इथे करण्यात आला. या हेरिटेज वॉकमध्ये अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी शशिकांत गायकवाड, कल्याण प्रांताधिकारी विश्वास गुजर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या अद्वैता मांगले, क्रीडा मार्गदर्शक श्रद्धा तळेकर इत्यादी अधिकारी उपस्थित होते. या हेरिटेज वॉक दरम्यान संदेश औडण यांनी मार्गदर्शकाची भूमिका अत्यंत चोखपणे बजावली. भेट दिलेल्या प्रत्येक वास्तूचं ऐतिहासिक महत्त्व, त्या वास्तूविषयीची वस्तुनिष्ठ माहिती, त्याचे संदर्भ अशी वैविध्यपूर्ण माहिती त्यांनी यावेळेला दिली. त्यांना ज्येष्ठ इतिहास अभ्यासक सदाशिव टेटविलकर, इंटेकचा सहसंयोजक ॲडव्होकेट दिव्या ठाकूर, सिने अभ्यासक संतोष पाठारे, दूरदर्शन प्रसिद्ध निवेदिका मानसी आंबडेकर, कार्यक्रम छायाचित्रकार जय मनोरे या सगळ्यांची मोलाची साथ लाभली. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, उपजिल्हाधिकारी रुपाली भालके यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या हेरिटेज वॉकचं अतिशय उत्कृष्ट नियोजन तहसीलदार सचिन चौधर आणि अश्वमेध प्रतिष्ठानचे संस्थापक, पुरातत्व अभ्यासक आणि मानद वन्यजीव संरक्षक महाराष्ट्र राज्य अविनाश हरड यांनी केलं.